हेरा गावात किशन नावाचा एक शेतकरी राहत असतो. त्याच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवतात. त्या भाज्या तोडून तो रोज भागलपूर बाजारात विकायला घेऊन जातो. हे त्याचं रोजचं काम असतं. यानेच त्याचं कुटुंब चालतं. त्याच्या घरी पत्नी आणि 2 मुलं असतात. भरपूर पावसाचे दिवस असतात. ऐका ना, आज लवकर घरी या आणि येताना केक घेऊन या, कारण आज गुडियाचा बर्थडे आहे. उशीर करू नका. अरे नक्की, उशीर कसा करीन. आज मी लवकरच येईन आणि धावतच येईन. भाज्या होलसेल भावात विकून टाकीन आणि तुझ्यासाठी साडी घेऊन येईन. आणि मासेही घेऊन या. मी सगळ्या पाहुण्यांना इन्व्हाइट करते. यांचं हेच काम आहे. यानेच यांचं पोट भरतं. किशनने टेम्पो सुरू केला आणि तो निघून गेला. भाज्या घ्या, भाज्या, ताज्या ताज्या भाज्या, 40 रुपये किलो. त्याला लवकरात लवकर भाज्या विकून घरी जायचं होतं. पण संध्याकाळ झाली. सगळ्या भाज्या विकल्या गेल्या. तो मटणाच्या दुकानावर गेला. 2 किलो मटण द्या. कसं किलो आहे? 300 रुपये किलो आहे. द्या, 2 किलो द्या. वजन नीट करा. हा. तो टेम्पो घेऊन जात होता तेव्हा अचानक गाडीचं टायर पंक्चर झालं. जवळपास कोणी पंक्चर काढणारा दिसत नाहीये. चालतच जावं लागणार वाटतं. किशन पायी जाऊन एका मेकॅनिकला घेऊन आला. त्याने पंक्चर काढलं. पण एवढं करता करता खूप रात्र झाली. किशनला फोनवर फोन येत होते, कारण रात्रीचे 12 वाजले होते. तेवढ्यात किशनचा फोन वाजला. किशनने तो उचलला. फोन त्याच्याच पत्नीचा होता. हॅलो, येतोय, रस्त्यातच आहे. मी तुम्हाला 12 वाजायच्या आत यायला सांगितलेलं. अजून आला नाहीत. केक कापायचाय गुडियाचा. एकतर मी लेट झालेलो आहे. वेगाने गाडी चालवत घरी येतोय. तसाही रस्ता सुनसान आहे, त्यामुळे अजून लवकर पोचेन. तू फोन खाली ठेवशील तेव्हाच तर लवकर येईन ना. फोनवर बोलताना लक्ष दुसरीकडे गेलं तर माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. सॉरी. पण तो जसा पुढे गेला, समोर एक बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिने चेहरा पदराने झाकलेला. तिचा चेहरा दिसत नव्हता. अरे ही कोण आहे? कोण आपल्या पत्नीला रात्री मरायला सोडून गेलाय? अरे देवा. शेवटी किशनने मनात नसतानाही ब्रेक लावला. गाडी अचानक थांबली. ती बाई लिफ्ट मागत होती. त्याने पाहिलं की बाई एकटी आहे आणि पाऊस जोराचा पडतोय. शेवटी एवढ्या रात्री एकटी बाई कुठे जाणार? रस्त्याच्या मधोमध कुठे उभी राहिलीयस? मरायचंय का? ती बाई जोर जोरात रडू लागली. तुम्हाला कुठे जायचं ते सांगा, मी तुम्हाला रस्त्यात सोडतो. ती बाई काहीही बोलली नाही आणि येऊन टेम्पोत बसली. किशन त्याच वेगाने टेम्पो चालवत घरी पोहोचला. घरातून सगळे येऊन विचारू लागले, कोण आहे ही? ही बाई कोण आहे? ही बाई कोण आहे? कोणाला घरी आणलंयस? तिथे बरेच लोक जमले होते. माहित नाही कोण आहे बिचारी. पावसात रस्त्यावर भिजत होती आणि खूप जोरजोरात रडत होती. गरीब आहे वाटतं. काय खायला प्यायला दे. आईला कुठेतरी कामावर लाव. बरे ठीक आहे, आता या, लवकर तयार व्हा. केक कापायचाय आणि तू माझ्यासोबत किचन मध्ये ये. ती बाई मटण घेऊन आत आली. मालती तिला घेऊन किचन मध्ये आली. लवकर मटण बनव. केक कापल्यावर सर्वांना जेवायचंय. मी तयार आहे. चला केक कापूया. चला लवकर चला. केक कापल्यावर मालतीने किचन मध्ये येऊन पाहिलं तर ती घाबरली, कारण जाखीण कच्चं मटण खात होती आणि तिचा चेहराही आता दिसत होता. तो राक्षसासारखा झालेला. मालती गपचूप तिथून निघून गेली आणि पेट्रोलचा डबा घेऊन आली. त्या जाखीनीवर मालतीने पेट्रोल फेकलं. आज मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. अच्छा, खाऊन दाखव मला. जशी जाखीण पुढे आली, मालतीने तिच्यावर माचीसची काडी पेटवून टाकली. जाखीण जळत जंगलाच्या दिशेने पळून गेली. जर ती तिथे राहिली असती तर कदाचित सगळ्यांना तिनं खाल्लं असतं. हेरा गावात किशन नावाचा एक शेतकरी राहत असतो. त्याच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवतात. त्या भाज्या तोडून तो रोज भागलपूर बाजारात विकायला घेऊन जातो. हे त्याचं रोजचं काम असतं. यानेच त्याचं कुटुंब चालतं. त्याच्या घरी पत्नी आणि 2 मुलं असतात. भरपूर पावसाचे दिवस असतात. ऐका ना, आज लवकर घरी या आणि येताना केक घेऊन या, कारण आज गुडियाचा बर्थडे आहे. उशीर करू नका. अरे नक्की, उशीर कसा करीन. आज मी लवकरच येईन आणि धावतच येईन. भाज्या होलसेल भावात विकून टाकीन आणि तुझ्यासाठी साडी घेऊन येईन. आणि मासेही घेऊन या. मी सगळ्या पाहुण्यांना इन्व्हाइट करते. यांचं हेच काम आहे. यानेच यांचं पोट भरतं.
किशनने टेम्पो सुरू केला आणि तो निघून गेला. भाज्या घ्या, भाज्या, ताज्या ताज्या भाज्या, 40 रुपये किलो. त्याला लवकरात लवकर भाज्या विकून घरी जायचं होतं, पण संध्याकाळ झाली. सगळ्या भाज्या विकल्या गेल्या. तो मटणाच्या दुकानावर गेला. 2 किलो मटण द्या. कसं किलो आहे? 300 रुपये किलो आहे. द्या, 2 किलो द्या. वजन नीट करा. हा. तो टेम्पो घेऊन जात होता तेव्हा अचानक गाडीचं टायर पंक्चर झालं. जवळपास कोणी पंक्चर काढणारं दिसत नाहीये. चालतच जावं लागणार वाटतं. किशन पायी जाऊन एका मेकॅनिकला घेऊन आला. त्याने पंक्चर काढलं, पण एवढं करता करता खूप रात्र झाली. किशनला फोनवर फोन येत होते, कारण रात्रीचे 12 वाजले होते. तेवढ्यात किशनचा फोन वाजला. किशनने तो उचलला. फोन त्याच्याच पत्नीचा होता. हॅलो, येतोय, रस्त्यातच आहे. मी तुम्हाला 12 वाजायच्या आत यायला सांगितलेलं, अजून आला नाहीत. केक कापायचाय गुडियाचा. एकतर मी लेट झालेलो आहे. वेगाने गाडी चालवत घरी येतोय. तसाही रस्ता सुनसान आहे, त्यामुळे अजून लवकर पोचेन. तू फोन खाली ठेवशील तेव्हाच तर लवकर येईन ना. फोनवर बोलताना लक्ष दुसरीकडे गेलं तर माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. सॉरी, पण तो जसा पुढे गेला, समोर एक बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिने चेहरा पदराने झाकलेला. तिचा चेहरा दिसत नव्हता. अरे, ही कोण आहे? कोण आपल्या पत्नीला रात्री मरायला सोडून गेलाय? अरे देवा. शेवटी किशनने मनात नसतानाही ब्रेक लावला. गाडी अचानक थांबली. ती बाई लिफ्ट मागत होती. त्याने पाहिलं की बाई एकटी आहे आणि पाऊस जोराचा पडतोय. शेवटी एवढ्या रात्री एकटी बाई कुठे जाणार? रस्त्याच्या मधोमध कुठे उभी राहिलीयस? मरायचंय का? ती बाई जोर जोरात रडू लागली. तुम्हाला कुठे जायचं ते सांगा, मी तुम्हाला रस्त्यात सोडतो. ती बाई काहीही बोलली नाही आणि येऊन टेम्पोत बसली. किशन त्याच वेगाने टेम्पो चालवत घरी पोहोचला. घरातून सगळे येऊन विचारू लागले, कोण आहे ही? ही बाई कोण आहे? ही बाई कोण आहे? कोणाला घरी आणलंयस? तिथे बरेच लोक जमले होते. माहित नाही कोण आहे बिचारी. पावसात रस्त्यावर भिजत होती आणि खूप जोरजोरात रडत होती. गरीब आहे वाटतं. काय खायला प्यायला दे. आईला कुठेतरी कामावर लाव. बरे ठीक आहे, आता या, लवकर तयार व्हा. केक कापायचाय आणि तू माझ्यासोबत किचन मध्ये ये. ती बाई मटण घेऊन आत आली. मालती तिला घेऊन किचन मध्ये आली. लवकर मटण बनव, केक कापल्यावर सर्वांना जेवायचंय. मी तयार आहे. चला केक कापूया. चला लवकर चला. केक कापल्यावर मालतीने किचन मध्ये येऊन पाहिलं तर ती घाबरली, कारण जाखीण कच्चं मटण खात होती आणि तिचा चेहराही आता दिसत होता, तो राक्षसासारखा झालेला. मालती गपचूप तिथून निघून गेली आणि पेट्रोलचा डबा घेऊन आली. त्या जाखीनीवर मालतीने पेट्रोल फेकलं. आज मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. अच्छा, खाऊन दाखव मला. जशी जाखीण पुढे आली, मालतीने तिच्यावर माचीसची काडी पेटवून टाकली. जाखीण जळत जंगलाच्या दिशेने पळून गेली. जर ती तिथे राहिली असती तर कदाचित सगळ्यांना तिनं खाल्लं असतं.